आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक हिंदू साहेबांना नाही समजले गीता, वेद, पुराण. विषय सनातनी पूजेचा शेवट. गीता अध्याय 4 श्लोक 1-2 मध्ये स्पष्ट केले आहे की हे अर्जुन, हा योग म्हणजे गीतेचे अर्थात चारही वेदांचे ज्ञान मी सूर्याला सांगितले होते. सूर्याने आपला पुत्र मनूला सांगितले, मनूने आपला पुत्र इक्ष्वाकुला सांगितले. यानंतर काही राजऋषींना हे ज्ञान समजले. त्यानंतर हे ज्ञान नष्ट झाले म्हणजेच लुप्त झाले. जैन संस्कृती कोश नामक पुस्तकात पान नंबर 175 ते 177 वर म्हटले आहे की तीर्थंकर ऋषभदेव यांच्या जीवनातील घटना. तीर्थंकर ऋषभदेव हे अंतिम कुलकर नाभिराज यांचे पुत्र होते. त्यांची माता मरुदेवी होती. ते इक्ष्वाकु वंशी नाभिराज अयोध्येचे एक लोकप्रिय राजा होते. तरुण झाल्यावर नाभिराजने ऋषभदेव यांचा विवाह सुनंदा व सुमंगला यांच्याशी केला. सुनंदाने तेजस्वी मुलगा बाहुबली व मुलगी सुंदरीला जन्म दिला आणि सुमंगलाने भरत सहित 99 पुत्र व ब्राह्मी कन्येला जन्म दिला. योग्य वेळ आल्यानंतर ऋषभदेवने भरतला अयोध्येचे, बाहुबलीला तक्षशिलेचे व उर्वरित युवराजांना त्यांच्या कुवतीनुसार राज्य सोपवून संसाराचा त्याग केला व दीक्षा घेऊन साधनेत लीन झाले. साधनेच्या काळात पाणीपात्री ऋषभदेव 1 वर्ष निराहार राहिले. नंतर बाहुबलीचा नातू श्रेयांश कुमारने इक्षुरस देऊन त्यांची ही निराहार वृत्ती खंडित केली. अखंडपणे 1000 वर्षे तपश्चर्या करणाऱ्या मुनी ऋषभदेव यांनी अंतिमतः कैवल्य ज्ञान प्राप्त केले आणि त्यांनी धर्म उपदेश करण्यास प्रारंभ केला. प्रथम धर्मोपदेश भरतपुत्र मारीचीला केला, जे नंतर जैन धर्माचे 24वे तीर्थंकर महावीर वर्धमान बनले. पवित्र गीतेत काय म्हटले आहे? कृपया ऐका आणि विचार करा. गीता अध्याय 6 श्लोक 16 मध्ये म्हटले आहे की हे अर्जुन, हा योग म्हणजे भक्ती किंवा साधना ना तर बिलकुल न खाणाऱ्याची सिद्ध होते, ना अधिक खाणाऱ्याची, ना अधिक झोपणाऱ्याची, ना अधिक जागणाऱ्याची सिद्ध होते. उल्लेखनीय, श्री ऋषभदेवजी यांनी गीता ज्ञान अर्थात वेद शास्त्रांमध्ये सांगितलेल्या साधनेच्या विपरीत शास्त्रविधींचा त्याग करून मनमर्जी आचरण आपल्या इच्छेनुसार केले, ज्याने कोणताही लाभ झाला नाही ना होणार होता. इतर पुरावे गीता अध्याय 17 श्लोक 5-6 मध्ये अशा प्रकारे सांगितले आहे, जे मनुष्य शास्त्रविधी रहित अर्थात शास्त्रविधींचा त्याग करून केवळ मनकल्पित कठोर तपश्चर्या करतात, ते शरीरातील प्राणीमात्रांना आणि कमळचक्रांमध्ये विराजमान असलेल्या शक्तींना तसेच हृदयात स्थित मला देखील क्रूश करणारे आहेत. त्या अज्ञानींना तू राक्षसी स्वभावाचे समज. उपरोक्त गीताशास्त्राच्या उल्लेखावरून स्पष्ट होते की इक्ष्वाकु वंशी नाभिराजपर्यंत म्हणजेच सत्ययुगात जवळपास 1,00,000 वर्षांपर्यंत वेदांच्या म्हणजेच गीतेमधील ज्ञानानुसार पूजा केली जात होती. त्याचा पुत्र ऋषभदेवजी यांच्यापासून शास्त्रविधींचा त्याग करून मनमर्जी आचरण सुरू झाले. सनातनी पूजेचा अंत झाला. श्री ऋषभदेवजी यांची पूजा म्हणजे कठोर तपश्चर्या करणे ही वेदोक्त साधना नाही. त्यामुळे ऋषभदेवजी यांची भक्ती शास्त्रविधींचा त्याग करून मनमर्जी आचरण होते, ज्यामुळे त्यांचे जीवन नष्ट झाले होते, मोक्ष मिळाला नाही. प्रमाण श्रीमद भागवत सुधासागर म्हणजे सुखसागर पुराणात अशा प्रकारे आहे. एकेकाळी ऋषभदेवजी तोंडात दगडाचा तुकडा घेऊन नग्नावस्थेत जंगलात फिरत होते. जंगलात आग लागली. त्या वणव्यामध्ये ऋषभदेवजी जळून मृत्यू पावले. ही पौराणिक कथा आहे. काय ही गती म्हणजेच मुक्ती झाली? त्यावेळेपासूनच शास्त्रविधी त्यागून हे मनमर्जी आचरण सर्व ऋषीजन करू लागले. प्रमाणासाठी कोणतेही पुराण वाचा. लिहिलेले आहे की त्या ऋषीने इतकी वर्षे कठोर तपश्चर्या केली, त्याने इतकी वर्षे तपश्चर्या केली इत्यादी. मग ते शास्त्रविधी विरुद्ध साधक ऋषीजन आपापला अनुभव जो शास्त्रविरुद्ध साधनेने आला त्याचे कथन करू लागले. अन्य ऋषीजन एक दुसऱ्याचे ऐकून पुढे त्याच शास्त्रांच्या विपरीत ज्ञान सांगू लागले, ज्यापासून 18 पुराण निर्माण झाले. पुराणे ऋषींच्या अनुभवांची फलनिष्पत्ती आहे, ज्यामध्ये सर्वच्या सर्व ज्ञान वेद व गीतेच्या विरुद्ध आहे. श्री ब्रह्माजी, श्री विष्णूजी आणि श्री शंकरजी यांनी पण घोर तपश्चर्या केली
जी गीताशास्त्राच्या विरुद्ध मनमर्जी साधना आहे. वर्तमानात सनातन धर्माचे नाव वैदिक धर्म आणि हिंदू धर्म म्हणूनही प्रसिद्ध आहे. आदिशंकराचार्यजी यांनी देवी देवतांच्या पूजेचे विधान सांगितले आणि पुराणांचे ज्ञान सनातन धर्म म्हणजे हिंदू धर्मात दृढपणे प्रविष्ट केले. गीता अध्याय 4 श्लोक 1-2 पुन्हा ऐकू, ज्यामध्ये गीता ज्ञानदात्याने अर्जुनाला म्हटले आहे की मी हा योग म्हणजे गीतेचे वेदज्ञान, कारण की श्रीमद भगवत गीता 4ही वेदांचा सार आहे, म्हणजेच संक्षिप्त रूप आहे. या तथ्याला संपूर्ण हिंदू समाज मानतो. सूर्याला सांगितले होते, सूर्याने आपला पुत्र वैवस्वत म्हणजे मनूला सांगितले आणि मनूने आपला पुत्र इक्ष्वाकुला सांगितले. गीता अध्याय 4 श्लोक 1 प्रमाणे आणि गीता अध्याय 4 श्लोक 2 प्रमाणे हे परंतप अर्जुन, अशा प्रकारे परंपरेनुसार प्राप्त हा योग म्हणजेच गीता उर्फ वेदज्ञान राजऋषींनी जाणले. परंतु त्यानंतर तो योग म्हणजे वेदज्ञान खूप काळापासून या पृथ्वी लोकातून नष्ट झाला म्हणजे लुप्त झाला. लक्षपूर्वक पाहिले तर श्लोक 2च्या मूळ पाठात नष्ट हा शब्द आहे, ज्याचा अर्थ नष्ट झाला योग्य अर्थ आहे. राजा नाभिराजपर्यंत सत्ययुग जवळपास 1,00,000 वर्ष व्यतीत झाले होते. गीतेचे ज्ञान द्वापरच्या शेवटी म्हणजेच कलियुगापासून जवळपास 100 वर्षांपूर्वी सांगितले गेले होते. गणिताच्या पद्धतीने नाभिराज नंतर हे गीतेचे ज्ञान 37,87,900 वर्षानंतर बोलले गेले. या दरम्यान सर्व ऋषींनी वेदांच्या विपरीत साधना केली, ज्याचे प्रमाण आणि परिणाम 18 पुराण आहेत. पुराणांमध्ये कोणतीही साधना गीता म्हणजेच वेदांच्या अनुसार नाही. येथे केवळ 2 शब्द लिहित आहे, यासाठी की बुद्धिमानांना संकेत समजावेत. या पुस्तकात पुढे विस्ताराने लिहिले आहे.